रायगडमध्ये वरती आम्ही पूर्ण भिजलेलो होतो, खूप पाऊस पडला होता, तर हे सगळे धबधबे चालू झाले होते. तर खाली आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर आम्ही परत आलो पुण्यामध्ये. आम्ही ज्या काल थांबलो होतो का हॉटेलला, त्याच हॉटेलला थांबलो. नंतर तिथे आराम केला रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आवरले इकडं बाहेर जाण्यासाठी. पण चव्हाण साहेबाची शूट होतं का, तर ते त्याच हॉटेलमध्ये होतं. सो मग आधी मी तिकडं शूटच्या तिथं जाणार होते, म्हणजे सेकंड फ्लोअरला होतं शूट. आम्ही आदल्या दिवशी राहिलो त्या हॉटेलमध्ये. आम्हाला नव्हतं माहिती त्यांचं दुसऱ्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये शूट आहे. पण दुसऱ्या दिवशी अचानक मेसेज बघितला, मग आम्ही दुसऱ्या दिवशी पण त्याच हॉटेलमध्ये राहिलो. आणि मग इकडं मी चालले होते चव्हाण साहेबाच्या शूटकडं. तर मी पायऱ्या बघत होते. मला काही पायऱ्या सापडल्या नाही, कारण तिथं पायऱ्या नव्हत्याच वाटतं, लिफ्टच होती. मी गेले लिफ्टमध्ये बसले, खाली गेले तर इकडं मस्त सेटअप होतं. हे तर स्टार्टिंगचं होतं. नंतर मध्ये गेले, मध्ये पूर्ण त्यांचं शूटचं सेटअप होतं. तर इकडं बघू शकता सगळे ऑडियन्स वगैरे, कारण यांचं इथं काहीतरी होतं, म्हणजे त्या शूटमधलं इथं काहीतरी होतं. बाहेर आणखीन वेगळे शूटिंग सुरू होते. बरीच यांची टीम होते, 40-50 लोकांची. तर मी जास्त वेळ काही थांबले नाही इथं, कारण मला जायचं. चव्हाण साहेब इथंच थांबणार होते आणि मी जाणार होते बाहेर पुण्यामध्ये फिरण्यासाठी. चव्हाण साहेबात इकडं शूटसाठी मेकअप वगैरे सुरू होता. स्पेशली मेकअप आर्टिस्ट वगैरे आहे त्यांना, तर ते मेकअप करत होत्या. मग मी इकडं आले रूममध्ये, बॅग वगैरे पॅक केल्या. चव्हाण साहेबाची बॅग चव्हाण साहेबाला दिली, माझी बॅग पॅक केली आणि इकडं मी माझ्या रूमला बाय बाय केलं, कारण 2 दिवस आम्ही त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. 5 स्टार नव्हतं ते, काहीतरी 3 स्टार होतं वाटतं. त्यानंतर आम्ही आलोत इकडं कात्रजमध्ये, जे उद्यान आहे का, सर्प उद्यान, काय मला नाही नाव माहिती एवढं, तिथे आलोत. आणि मला माझ्यासोबत आणखीन एक माझी फ्रेंड, आणि म्हणजे चव्हाण साहेबाचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ होते. आणि काय व्हायलं होतं की फोटो काढण्यासाठी मी असे थांबले की मग ते मी विसरायचे आणि त्यांना खूप डिस्टर्ब व्हायलं होतं. सो मी एक मास्क घेतलं. तर त्यानंतर मध्ये गेल्यानंतर जे सिक्युरिटीवाले होते मध्ये होते, ते सगळे आपले फॅन होते, जे तिथं याला होते ड्युटीला वगैरे. तर सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले मस्त. आणि इकडं होता सापाचा बुचका बसलेला. एवढं क्लिअर इथं दिसत नव्हतं, कारण त्या आयफोनला काय होतं, जवळ समोर काहीतरी आहे का तोपर्यंत बॅकचं दिसत नाही. बघा ह्या साप, बाबू कसले डेंजर होते, एका एक बसलेले, लईच डेंजर होतं हे साप. तर बघा ना, युक्त केवढा लांब लचक आहे, एवढा मोठा. तिथून आम्ही गेलो कासवं बघायला. कासवं बी लई भारी होते. तिथून पुढं गेलो, लईच मोठं हे लांब लचक. तिथून पुढं गेलो तर आम्ही इथं हा आजगर बघायला. बघा हे आजगर कसं झोपलं होतं, म्हणजे ह्या मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही. तिथं मी निहळून बघितलं 1 मिनटं, मी आजगरच बघत होते. त्यानंतर इथं होते हिरवे साप बारकुले, बघा कसले बसले ते झाडावर. ते डुप्लिकेट आहेत काचाच्या मध्ये. इथं काहीला तारी येतं, त्या तारीच्या मध्ये त्यांना तसलं नॅचरल केलेलं आणि त्यात बसलेले. तर ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल, मी नव्हतं बघितलं, मी फर्स्ट टाईमच बघितलं होतं. आणि मी पुण्यामध्ये 4-5 दिवसासाठी फक्त फिरण्यासाठी पहिल्यांदाच गेले होते. तर बघा इकडं कसले डेंजर. हे सरड्या होता, त्या सरड्याला 2 शिंगं होते, वरी साप बसलेला होता एक हिरवा. तिथून आलो तर आम्ही इकडं गेलो. ती बघा ही मगर, ही दिसते डुप्लिकेट सारखी पण ही रिअल मगर आहे. ती झोपा खात होती. म्हणलं झोप बाई, तुम्ही जाते पुढं. मग मी पुढं गेले. आणखीन आपले इथून तिथून फॉलोअर्स भेटतच होते. आणि एवढी गरमी होत होती, कारण दुपारून पाऊस येणार होता म्हणून वाटतं. आणि आम्ही चलत बी होतो. ते चालायला खूपच लांब आहे, असं लांब लचक आहे, पुढं लांब आहे, मागं लांब आहे, लईच मोठं आहे. त्यानंतर इकडं दिसल्या लांडोरण्या, खाली मोर दिसला. आणि इकडं या साईडला ना फक्त हिरवगार होतं, काही नव्हतं. त्यानंतर आम्ही गेलो तिकडं पुढं चलत. तिकडं काहीच नव्हतं, नुसतं काय होतं, ह्या का इथं बिबट्याचा पाय दिसतोय. थांबा मी तुम्हाला काय करते, पुढं जाऊन पूर्ण बिबट्या दाखवते. बघा ह्यो कसा झोपलाय झाडावर. अगा माय, तो इतक्या वरी जाऊन झोपलाय. त्याला वरून आजूबाजूनी सगळी जाळी होती, त्याला बाहेर निघता येत नाही, पण त्या जाळीच्या मध्ये त्याला सगळं केलेलं होतं. तिथून थोडं पिढो गेलं. बघा हे वाघ कसा नका ताटीत बसलाय. वाघ त्याचं फ्रेश होत होतं ते वाघ बघितला. तिथून पुढं गेलो, तिथपर्यंत सगळं गुहेतून, वाघाच्या पुढं गुहा होती, त्या गुहेमधून गेलो पुढं तिथपर्यंत होतं. त्याच्यानंतर दिसलं आम्हाला काय, बघा तुमच्या डोळ्यानेच, हरणाची झुंड होती. हरणाची झुंड तेच समजलं, पण त्या हरणामध्ये हे मोठाले एक काळवीट होतं, बाकी हरणं होते. आणि तसले मोठाले काय होते काय, किंवा मोठाले शिंगावाले काय होते ते मला काही मिळ नाही लागला, पण होतं काहीतरी. इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं माहिती आहे का, म्हणजे छान होतं. आणि इथून पुढं आम्ही एवढ्या लांब चलत गेलोत ना, एवढ्या धापा देत, एवढ्या गरमी होत होती डेंजर. आणि तिकडं आम्हाला पुढं काहीच भेटलं नाही बघायला. मग आलोत वापस. आणि नेक्स्ट कुठं जाणार होतं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.